नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। झी मराठी वाहिनीवरील आपला घरचा कार्य असलेला सोहळा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने एक गोड जोडी माझ्यासोबत आहे। श्रुती आणि सौरभ माझ्यासोबत आहेत। कसं आहे दोघे? मस्त वाटतंय, छान वाटतंय। झी मराठी बरोबर असोसिएटेड खूप आधीपासून आहोत, त्यामुळे ऑलवेज फील्स। ज्या मालिकेसाठी निर्मिती म्हणून एक मोठी धुरा अंगावर घेतल्या, त्याच मालिकेला खूप सारे अवॉर्ड्स मिळालेत, म्हणजे नामांकन मिळालेत। किती एक्साइटमेंट आहे? पोटामध्ये गोळा आहे का? किंवा ॲज अ निर्मिती म्हणून तुम्ही काम करताय मालिकेसाठी, किती एक्साइटमेंट आहे? खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक तरी नॉमिनेशन आहे आमच्या मालिकेला। किती अवॉर्ड्स मिळतील माहिती नाही, पण डेफिनेटली एक्साइटमेंट आहे। म्हणजे प्रत्येक नॉमिनेशन किंवा अवॉर्ड जेव्हा अनाऊन्स करतील तेव्हा मग असे बसणार होते। तू काय सांगशील, किती एक्साइटमेंट वाटते ज्या वेळेला आपण एक निर्मितीचं क्षेत्र आपल्या पाठीशी असतं, आपण निर्मिती करत असतो त्या मालिकेचं, आणि त्याच मालिकेला खूप सारे नामांकन मिळतात, काय वाटतं? सी, एक्साइटमेंटपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते। आणि कारण एक्साइटमेंट ॲज अन ॲक्टर आम्ही तर विटनेस केलीच आहे, कारण आम्ही ॲज ॲक्टर्स या इंडस्ट्रीमध्ये आलो। पण मला असं वाटायला लागलं की आता रिस्पॉन्सिबिलिटी घेणं पण आम्हाला खूप आवडायला लागलं। तर आज जे काही होईल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतो, आणि आय विश अँड आय होप की आमच्या सगळ्या कलाकारांना, सगळ्या टेक्निशियन्सना आमच्या मालिकेला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट मालिका हा अवॉर्ड मिळावा। याआधी आम्ही अनितासोबत सुद्धा गप्पा मारल्या, अनिताचं सुद्धा हेच वाक्य होतं, भले अवॉर्ड्स कुणालाही मिळू दे, पण आमच्या घरामध्ये येते ते आम्हाला कुटुंब आहे। काय सांगाल, आजच्या मालिकेसाठी झी मराठी दरवेळेला नवनवीन थीम घेऊन असते, यावेळी आपल्या घरचं कार्य अशी थीम आहे। काय वाटतं वेगळं पण झी मराठीचं आणि सगळ्या अवॉर्ड सोहळ्याचं? मला तर झी मराठी डेफिनेटली दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करत असतं, पण माझं घर असल्यासारखं आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा खरं तर विचार करत नाही। मला आपुलकीने ते बोलवतात आणि मी तितकंच हक्काचं समजून दरवर्षी झी मराठी अवॉर्ड्सला येते। हो, म्हणजे माझं ॲक्टिंगमध्ये पदार्पण झीवर नाही झालं, स्टारवर झालं, पण मला प्रोड्युसिंगचा पहिला ब्रेक दिला झीनी, तर आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल। ते तेवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि आय विल ऑलवेज लुक फॉरवर्ड टू डुईंग मोर अँड मोर थिंग्स विथ झी ॲज अ प्रोड्युसर, ॲज अन ॲक्टर। नाही, आम्हाला सुद्धा कलाकार म्हणून तुमच्या दोघांची पुन्हा एकदा झी मराठीवर एंट्री बघायला आवडेलच। तोपर्यंत मी तुर्तास थांबतो वेळेच्या अभावी, पण जाता आता खरंच खूप धन्यवाद माझ्या चॅनलसोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू व्हेरी मच।